दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते खामेनी मृत्यू झाला. खामेनींचा मृत्यू झाल्याची ट्रम्प यांनी माहिती दिली. खामेनींचा मृत्यू झाल्याचं इराणी मीडियानं सुद्धा स्पष्ट केलंय. इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. इस्रायल यूएसच्या हल्ल्यामध्ये इराणी कमांडर ठार झाले. इस्रायली हल्ल्यामध्ये 7 इराणी कमांडर्सचा सुद्धा मृत्यू झालाय. इराणनं अधिकृतरित्या जरी पुष्टी केलेली नसली तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल प्लॅटफॉर्मवर घोषणा केलेली आहे, अली खामेनी इज डेड. मग जर अली खामेनीचा खरोखरच मृत्यू झाला असेल तर आता पुढे इराणचं काय होणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा धर्माधिष्ठित राजसत्तेच्या अनुसार अली खामेनी यांनी त्यांचा जो सक्सेशन प्लॅन म्हणजे त्यांचे वारसदार कोण असणार आहे याविषयीचा जो बंदोबस्त करून ठेवलेला आहे तो अंमलात येणार का? दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थानं आता अली खामेनी मृत्यू पावल्यानंतर तिथे डेमोक्रेटिकली इलेक्टेड म्हणजे लोकांनी निवडून दिलेलं सरकार येणार किंवा राजेशाही पुन्हा प्रस्थापित होणार, हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न इराणच्या जनतेसमोर आहेत. जर अली खामेनी हे मृत्यू त्यांचा त्या ठिकाणी झाला असेल, मागच्या काही दिवसांमध्येच त्याला या प्रकारचं इंडिकेशन होतं, म्हणूनच त्यांनी त्यांचा सक्सेशन प्लॅन त्या ठिकाणी तयार केला होता की माझ्या मृत्यूनंतर मुळातच इराणच्या धर्माधिष्ठित राजसत्तेच्या कॉन्स्टिट्यूशनच्या अनुसार, त्यांच्या नियमांच्या अनुसार कशा प्रकारे त्यांचा वारसदार निवडला जाईल. कौन्सिल ऑफ एक्सपर्ट्स म्हणजेच मौलवींची सभा, ही मौलवींची सभा आणि हे एक्सपर्ट त्यांचा वारसदार त्या ठिकाणी निवडण्यासाठी मदत करणार आहेत. 4 वेगवेगळ्या लेअरमध्ये ऑलरेडी अयातुल्ला अली खामेनी यांनी त्यांचे वारसदार त्या ठिकाणी ठरवलेले आहेत आणि आता हे वारसदार जे आहेत तात्पुरती त्यांची जागा घेतील आणि नंतर या कौन्सिल ऑफ एक्सपर्टच्या माध्यमातून नेमका अयातुल्ला अली खामेनी यांच्या जागी कुठला शिया मुस्लिम स्कॉलर, इस्लामिक स्कॉलर त्यांची जागा घेतो हे त्या ठिकाणी ठरवलं जाईल. दुसऱ्या बाजूला जर हे असं त्या ठिकाणी झालं नाही आणि ज्या प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केलेली आहे की आता तिथल्या लोकांनी सत्ता आपल्या हातात घ्यावी, म्हणजेच एक प्रकारे लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार त्या ठिकाणी आणावं किंवा 1979च्या आधी जशा प्रकारची राजेशाही पद्धती होती त्या राजेशाहीच्या पद्धतीच्या अनुसार पुन्हा एकदा शाह रेजा पहलवी यानं त्या ठिकाणी सत्तेमध्ये यावं, या प्रकारचे ऑप्शन त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये अयातुल्ला अली खामेनी याचा अत्यंत विश्वासू असा साथीदार तो म्हणजे अली लारेजानी याची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. मुळातच इराणमध्ये आज घडीला एक प्रकारे अराजकतेची परिस्थिती आहे. पुढच्या काही दिवसामध्ये आता इराणमध्ये काय होईल याची दिशा त्या ठिकाणी स्पष्ट होईल आणि खऱ्या अर्थानं धर्माधिष्ठित राजसत्ताच त्या ठिकाणी कंटिन्यू राहील का नवीन पद्धतीचा एक प्रकारे राजसत्ता किंवा इलेक्टेड गव्हर्नमेंट त्या ठिकाणी येईल, हे जर ठरवायचं असेल तर यामध्ये IRGC म्हणजेच इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोर जो तिथल्या धर्माधिष्ठित राजसत्तेचं एक प्रकारे रक्षण करतो, या IRGCची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. IRGCचे काही महत्वाचे कमांडर टिपण्यामध्ये अमेरिका आणि इस्रायलला त्या ठिकाणी यश आलेलं आहे. त्याचबरोबर IRGC मध्ये एक प्रकारे फूट पडतीये अशा प्रकारच्या सुद्धा बातम्या येत आहेत. या बातम्या जर त्या ठिकाणी खऱ्या असल्या आणि खऱ्या अर्थानं IRGCनं धर्माधिष्ठित राज्यसत्तेला वाचवण्यापासून स्वतःला जर परावृत्त केलं आणि तिथल्या लोकांच्या बाजूने ते उभा राहिले तर नक्कीच रेजिम चेंज म्हणजे इराणमध्ये सत्ता पालट आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकतो. पण IRGCनं खमकी भूमिका घेतली आणि मागचा इतिहास पाहता ते धर्माधिष्ठित राज्यसत्तेच्याच बाजूला त्या ठिकाणी उभे राहिले तर येणाऱ्या काळामध्ये अत्यंत चिवटपणे IRGC त्याचबरोबर इराणियन आर्म्ड फोर्सेस हे तिथल्या आंदोलकांविरुद्ध त्याचबरोबर अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध चिवट लढा देतील, ही सुद्धा शक्यता आज घडीला नाकारता येत नाही. पण एकूणच सगळी परिस्थिती पाहता ऍडव्हान्टेज अमेरिका अशीच परिस्थिती आज घडीला इराणमध्ये निर्माण झालेली आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. इराणनं अधिकृतरित्या जरी पुष्टी केलेली नसली